उडी अंगवर उडी दवारा ठायला सुद्धा मी टप देतोय. बोगन माकडे ठेवलं गेलेलं आहे. ओळून नका देऊ नाही टांगा पलटी गोडा परत पाणी टिंग जाणं पुढे अडून टाक घ्या ना बडा. हा टाकू नका ना. पुनम त्या कटोऱ्यामध्ये पाणी दे ग काढून त्या परातमध्ये टाकून मग ते मित्रांनो काय खतरनाक भाजी दिसते ती बघा. क्या बात आहे मित्रांनो. ही डवारा फाईला सुद्धा टप देते आमची. उकळल्यानंतर त्या आळणी टाकणार तुम्ही ते काय त्याची गरज पडली तर मला नाही वाटत नाही टाकून देऊ तेवढं टाकून देऊ आणले. पिले इकडे बेटा इकडे ए इकडे बेटा इकडे ए स्वामी इकडे हे दोन कसे खातात हे बघा. इकडे बेटा चल ए त्याला सोड रे त्याला सोडणार ए बघ हे बघ हे बघ कसा रस्ता वाकड रे भाई. चप्पल घालून जा ए एक नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र गतीश पाटील. मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे. वेगळा म्हणजे फारच वेगळा होणार आहे. ते म्हणजे ना आपण चक्क म्हणजेच भामा आसखेड. तुम्हाला एक डॅम वगैरे माहिती असेल. भामा आसखेड पुण्यापासून म्हणजे चाकणपासून PCMC पासून 30-35-40 किलोमीटरच्या अंतरावर भामा आसखेड अतिशय महत्त्वाचा असा डॅम आहे जो PCMC किंवा पुण्याला पाणी पुरवठा करतो. तर मित्रांनो त्याच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात आपण वनभोजन करणार आहोत. ती आपण म्हणू आपल्या भाषेत नॉनव्हेज पार्टी. तर चला तर मित्रांनो आज आपण करू नॉनव्हेज पार्टी. आणि आजचा व्हिडिओ का वेगळा असणार आहे कारण तिथं थोडं नेचर दाखवणार आहे, तुम्हाला अंतर दाखवणार आहे, लोकेशन दाखवणार नाही कारण लोक फायदा घेतात. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉनव्हेज पार्टी करणार आहोत, ते पण माझ्या फॅमिलीसोबत. अजून 1-2 फॅमिली आपल्या कनेक्ट असणार आहे. तर चला तर मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो आज जाऊ आपण भामा आसखेडला. काय रे गौरी जमा करतोय मग स्वाद येतो ना. तर आता नाश्ता झालेला आहे. पातेल्याजवळ आम्ही मटन फ्राय करणार आहोत. काय आणली गौरी? याला ना गौरी म्हणतात. तुमच्या भाषेत काय म्हणतात मला माहीत नाही, पण खानदेशी भाषेत गौरी म्हणतात. इकडे कोणतरी ड्रिंकिंग केलेली होती, हे रॉंग आहे. पडलेले होते. मित्र लोकेशन एवढं छान आहे ना. हा देशमुख वाडीकडे रोड जातो. भामा आसखेडचं हे डॅम आहे. बरं कसलं पाणी एकदम दूरपर्यंत पसरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तिकडं. हे आमची मुलं इथं खेळत आहेत. ए डोका लागला रे ते गुऱ्या. आज शेतात दगड बिगड लागले ना एकमेकले. इथे दोघं गेलेत लाकडं वगैरे आणण्यासाठी. आपण इथून रेसिपी बघणार आहोत. हर्षदा कांदे कापते. हो ते गोप्रो सोडून आहे ना असं शॉर्ट व्हिडिओ पण बनवा ना मस्त. खेकडा का खेकडी पकडा ना का हे याच्यात नाही जाऊ काहीच नका ठेवू. सगळं घाण पडली ना खाण्याची चव जाईल. लांबच ठेवा. हे ते समाधान ते दाखव लावून घे कारण काय ते पडलं ना पाणी जाईल खाली सर्व.
हे कांदे कापलेले आहेत. त्यांना काय लागलं ना जा प्लास्टिकच्या वास बुजे नको ना. काटा नाही बी लागणार मग मी तेच सांगते मोस्टली मराठी भाषेचा वापर करा तुम्ही लॉगमध्ये कॅप्चर होत आहेत. पहिले सांगितलं बस 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 हर्षा बस. तर हिने जुगाड केलेलं आहे. मग तेल टाकलं ना त्याला त्याने प्लास्टिकने लॉक करून घेतलेले. या साईडला ना एका साईडला तुम्हाला काय वाटतं आजच्या पार्टीबद्दल काय वाटतं? आम्हाला काय वाटणार तूच सांगतोय कमेंट काय. नाही नाही तुम्ही आयोजक आहे करायचं आहे तर मला सांगा पार्टीबद्दल काय वाटतंय? तूच सांग दादा आम्ही काय सांगणार पार्टीबद्दल. म्हणजे असं जंगलात जर पार्टी केली आपल्याला काय वाटतं? त्यांना विचारतो काय वाटतं त्यांना. त्यांना काय विचार तिकडे कोणतरी आले त्यांना तुमचा रिव्ह्यू मला घ्यायचा आहे. अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष मेन दादा तुझे. तुला काय वाटतं पार्टीबद्दल? आम्ही गौऱ्या गोळा करणार पार्टीबद्दल आम्हाला एवढंच वाटतं की तुम्ही पण अजून जाऊन लाकडं घेऊन यावे. ऐका ना मी काय सांगतो यांचं एवढं योगदान आहे की यांनी गौरी आणि लाकडं आणली. हे तुम्हाला गाव दिसते बघा इकडं. हे बहुतेक देशमुखवाडीचा एरिया आहे का काय माहीत तुम्हाला दिसत असेल. हे बघा समोर गाव आहे एकदम जबरदस्त. त्याच्या बाजूला मोठा डोंगर आहे. निसर्ग आहे एकदम उंच डोंगर आहे. तर मित्रांनो हा भीमाशंकरचा बॅक साईडचा एरिया झाला. इकडे बघा पाण्याची मोटर वगैरे दिसते तुम्हाला. तर मित्रांनो सांगायचा उद्देश काय माहिती आहे का? भामा आसखेड हे असं एक डॅम आहे की ते पुण्याला पाणी पुरवठा करतं. अतिशय महत्त्वाचा मित्रांनो हा डॅम आहे. आणि याला आत्ता जर पाणी क्षमता जर पाहिली ना ती बऱ्यापैकी मला दिसते. आत्ता आपला जानेवारी स्टार्टिंगलाच. पण तुम्ही बघू शकता एवढं जबरदस्त याचा बॅक वॉटर वगैरे मला दिसतंय ना. हे जे डॅम आहेत हा असो पवना असो बहुतेक टेमकरमधून किंवा मुळशीमधून पण पाणी येत असेल पुण्याला. अतिशय महत्त्वाचा हा डॅम आहे. तर याच्या बाजूलाच आपण एक वनभोजन म्हणजेच एक नॉनव्हेज पार्टी करणार आहोत. तर मित्रांनो कंटिन्यू राहा आम्ही व्हिडिओमध्ये. आणि पाणी बनवत आहेत तर ती प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. मित्रांनो नेचर एवढं खतरनाक आहे ना इथं. हे सांबर काय म्हणतो त्याला कोणतं झाड आहे काय माहीत मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. कॅक्टस म्हणतो त्याला. आणि इकडं एकदम मस्त डॅम आहे. नेचर एकदम जबरदस्त दादा आहे. हळू बरं का काटे जातील पायात नाही तर जाळे दादा व्हिडिओसाठी इथं घ्या आता दादांकडे व्हिडिओ. झालं काय एकाच साईडला जास्त येते बरं का ते. हा या साईडला खूप होऊन गेलंय ते. आता लाकडाने आता आग अशी मजबूत पकडलेली ना विषयच नाही. तर हे आता मटण टाकायला सुरुवात. अरे वा व्हेरी गुड. अरे जबरदस्त क्या बात आहे यार. हा याची दिले मेहनत आहे. मटण टाकताना कोंबडीला आजार बिजार नव्हता ना. अरे मटण कोंबडीला नाही राहते. काय म्हणते मीठच होतं. अजून तेल टाकायचं का? जास्त टाकते ना हळू. हा काय टाकतात हे? मीठ टाकताय. बस मीठची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. मग एकदम असं सुकले का मग पाणी सोडायचं. आजूबाजूला आग लागली लगेच विझवता येईल. बाजूला होते पेट बघा. अरे भारी वाटत बॅक्टेरिया पण मरतात ना. मित्रांनो एवढं जबरदस्त पार्टी चालू आहे ना. हे बघा इकडं डॅम आहे. एवढं सुंदर नेचर आहे ना इकडं तुम्ही पाहू शकता. एवढं पार्टी चालू आहे आमची. हो समजा तुम्ही प्याला कडू लागतं ना भरपूर झाले. इकडं बसलेला होता मग अशी. हो मामी भाजी आग तिकडे जायला नाही. अशा आग इकडे कराय जास्त जाळ सुटून गेलाय बजरे नाही बा पातेल्यात चटकतंय ना.
आणि आईने रस्ता काढा बघा थोडासा. आईने नाव थोडासा काढा म्हणजे आईने रस्ता आहे ना, आईने रस्ता मी टेस्ट करणार आहोत. याला काय क्वालिटी आहे ते ना. आणि हे बघ कोणाचा मसाला आहे हे बघ आधी तिखट आहे ना. ठीक आहे. ओके ओके ना ओके ओके. कसं वाटतं रिव्ह्यू कसं वाटतं आईने रस्ता कसा वाटतोय? एकदम बेस्ट आहे नाही का. हां ट्राय करून बघा सांगा मला. चालू आहेत कॅमेरा बोला पटकन. कशी क्वालिटी काय वाटते? मस्त आहे. मस्त आहे. थोडं मटर कमी पडलं आहे हे गोष्ट आम्ही मान्य करतोय. नॉनव्हेज भाजी बघू कशी बनते. अमेझिंग. समाधान काय वाटतं किती टाइम लागणार आहे? त्याला काय बोलताय अजून 10 मिनिटं तर लागतात. काय झालं म्हणजे शिजलं नाही का पीस? नाही दादा भाजीत येऊन जाईल ना. लाकडं कमी पडली मी आता लाकडं घेऊन आलेलो आहे. प्रोसेस चालू आहे. हा लय मदत करतोय याने एवढं लाकडं आणली ना. त्याच्यासारखी मदत कोणीच नाही केली. काय रे स्वामी किती लाकडं आले बा तू? त्याने शिजवलेलं गौरी द्या. गौरी द्या. याला गौरी म्हणतात. इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते कमेंट्स करून टाका. ही गौरी हा गौरा आहे लय मोठा आहे. ही गौरी आणि हा गोरा हा गौरा आहे लय मोठा आहे. थांबा. तिखट एवढंच आहे का रे? हा, टाका ना अजून. जास्त बी नका करा. ए, लय तिखट नका करू. काहीच नाही ते कच्चं नाही करावे. आले का 50 लोकांनी पार्टी नाही ते. गंजू घे. मटण मसाल्याची पुरी टाकायची का नाही तर एव्हरेस्ट टाक थोडंसं ना तुझा मसाला बी टाक. नको 3 पुढे टाकल्यात ना. माले नको लावणार आहे हो. टाकलेलं आहे, क्या, माटा झाला आहे. हा वरनं एक टाक द्या. बाई तिखटला इलाज राहतो. बस हा एक दिला काढून घे. एव्हरेस्टची टाकी मसाला टाकायचा. हळद टाका टाका. अरे दाद इकडे भाऊ. करा बरं चम्मच दाखव. थोडीशी टाका. बस आता माय नाव माय तुम्ही डब्बंडार ना काय रे मोठा पाहिजे का हो? आज नाही तेच आहे. ही भाजी बनवते बेटा का होई पूर्ण टाकून देऊ का मग टाका ना, मग काय 3 पुढे ना. हां भरपूर व्हिडिओ बनवून घ्या जाऊ द्या. प्रत्येक नाचे लोट जा जरा थोडं चालू नका. तेल थोडी द्या. अरे जरा जा, थोडा वेळ राहू दे ना अजून. लगेच नाही ना खाली जळेल ना थोडंसं खाड दे आवाज यायला पाहिजे. अरे हा नाही आवड नवीन रिटर्न आवाज नाही म्हणा. वन्स मोर. नाही आता नाही होत आवाज नको. वेट करणं पडे आवाज यायला. मामी या साईडला मसाला घ्या तिकडे. ए लिंबू किती रे आपल्याकडं? 4-5 4-5 ना. एक लिंबू याच्यात टाकायचं ना. भारी लागतं ऐका ना नाही थांब. नवीन करणार येडी. नका हे सूपचे पहिले होता ना नंतर ते साधा पाणी जबरदस्त प्लॅनिंग चालू आहे. हे पाण्याची बेसलरी आहे सगळ्या टाका मग कॅमेरा नको पडू मला. लहान मुलं आहेत. लहान मुलं खेळतायत. जबरदस्त काय विषय नाही. एवढं नॅचर. हा मग टाका मग पीस मग ते सगळं पीस नाही आला तेल सुटलं काय सगळं सोडून द्या.
प्रोसेस चालू केली थोडं तेल टाकून पिल्ले ए कुणाचं हे पडलं मसाला तेल तेल किती टाकणे टाका ना त्याचा अंदाज काय रोज भाज्या करतात बेटा तू बाजूला आहे पिल्ल्या खटके काढते बाजारात जास्त बस दवारा ठाईले टब्बी राहून तशी वाटरा ना मला ते तेल सांगतंय घे तिकडे घे त्याला तर घ्या तिकडं मग मातार ना कांदे तर मग मातार लगेच नाही लगेच चिपकून घे लागणार नाही ए भाऊ अरे तू आता होय ना हो जिरं टाका पहिलं थोडं आता रे दगड लागून झाली इकडे जिरं आहे ना त्यांनी आलं ते बघा ते पिशवी तुमच्या पायाजवळ टाका तर माझा हात ए बेटा पिल्ल्या बाजूला आहे ना तू होय ठीक आहे तिकडे थांब चटका लागेल आम्ही कोणता मसाला या कांदा खोबरं लसूण अद्रक ओके भाजून मसाला तयार केलेला आहे हा ठीक आहे बस भरपूर बस ते जास्त बिकडू लागतं नाही वाचायचं नाही जास्त होऊन जाईल ना ते लिमिट ना चांगलं लागेल हा कोणता आहे मामी हा तो ते सगळ्यात सेमच मसाला आहे फक्त खानदेश काय म्हणतात कोल्हापुरी आपण नावं देऊन देऊ ठीक आहे चालेल ओके कोल्हापुरी हा मालवानी हा मालवणी आहे आता एक कोकण म्हणून आयात केलेला आहे तिकडे पाय टाकली जात बघा तेव्हा मागे लक्ष द्या तुम्ही फक्त एका पाय बी टाकली जात ना बुट आपल्या खाल टाकणं पण बाकी काही नाही माझ्या रथात दिली तर मित्रांनो प्रोसेस चालू आहे एकदम जबरदस्त लावा लाकडा एक आणले लाकडं मिळत नव्हती दोनाला ते मसाला पटकन देईल ना पुन्हा भाडे आता करायची या साईडने एवढेच टाका ना अजून जास्त बी नका काहीच नाही ते कच्चाच नाही करावे 50 लोकांनी पालटी नाही तुम्ही तर मसाल्याची पुरी टाकायची का नाही तर एवढेच टाका थोडंसं ना तुझा मसाला बी टाक नको नको 3 पुढे टाकले माले नको लावणार हा वर नाही टाक द्या बाई फिकटला इलाज राहतो हा एक देला काढून घे एवढ्याची टाकी मसाला टाकायचा हळद टाका अरे दाद इकडे बघ करा बरं चम्मच दाखव थोडीशी टाका बस आता तुम्ही बनणार ना काय रे ती भाजी बनवते बेटा काय होईल पूर्ण टाकून देऊ का मग टाका काय 3 पुढे ना हा भरपूर व्हिडिओ बनवून घ्या जाऊ द्या प्रत्येक नाचे लोट जा जरा थोडा वेळ चालू नका तेल सोडू द्या अरे जरा थोडा वेळ राहू दे ना अजून नाही ना खाली जळेल ना थोडंसं खाड दे आवाज यायला पाहिजे अरे हा नाही आवाज नवीन रिटर्न आवाज नाही म्हणा वन्स मोर नाही आता नाही होतो आवाज नको वेट करणं पडे आवाज यायला मामी या साईडला मसाला तिकडे लिंबू किती रे आपल्याकडं 4-5 ना एक लिंबू याच्यात टाकायचं भारी लागतं ऐका ना नाही थांब ऐकले नवीन करणं येडी नका हे सूपची पहिले होता ना ते साधं पाणी जबरदस्त प्लॅनिंग चालू आहे बेसलरी बिसलरी हे सगळ्या टाका मग कॅमेरा बघ पडू लहान मुलं खेळतायत. जबरदस्त काय विषय नाही मी टाकू का उडी अंगवर उडी खतरनाक काम चालू आहे. दवारा ठाईला सुद्धा मी टप देतोय बोगन वाकडे ठेवलं गेलेलं बघून आवलो नका देऊ नाही तर टांगा पलटी गोडा परत पाणी पिंडिंग झालं पुढे अडून टाक घ्या ना बडा हा टाकू नका क्या बात है क्या जबरदस्त काम चालू आहे. थोडा कमी करायला पाहिजे असं वाटतंय मला नाही राहू दे काय प्रॉब्लेम मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आयरणी भाषेत जो हे असं आगाला ते आग लागली म्हणजे ते लाकूड त्याला जाळ म्हणतात त्या पुन्हा पुन्हा हा उच्चार होतोय मीटर नाही जास्त बरं का कमी चालणे लागत नाही का तोंड बंद नाही रे मजा नाही होणे काय घ्या ना हे छान आहे नाही टाका टाका बघी नाही टाका सारखा जाऊ द्या असेल संध्याकाळ परत पाहिजे चला नाही घर परत लिहून कुलीवर घरला जाणं शेजारले देण्याची अजून 1 किलो लिटर पाहिजे किती घट्ट सूप आलं तेव्हा शिजलं नव्हतं ते कांद्याचं घे होतं कांदे कमी पडले होते थोडेसे पूनम त्या
कटोऱ्यामध्ये पाणी दे ग काढून या परात मध्ये टाकून मग ते टाकून. मित्रांनो काय खतरनाक भाजी दिसते ती बघा. क्या बात आहे मित्रांनो. ही डवारा थाईला सुद्धा टप देते आमची उकळल्यानंतर त्या आळणी टाकणार तुम्ही ते काय त्याची गरज पडली तर मला नाही वाटत नाही टाकून देऊ तेवढं टाकून देऊ आणले तेवढं. पीठ आहेच चांगलं रस अजून नाही थांब ना अजून अजून आणा थोडस हो हो टाकून काय एवढं होऊन जाईल आता अजून दे पाणी हा थोडस द्या हातात. पाणी भरा ना काम कर हा आळण थंड पाण्यातच कालवायचं हा मित्रांनो अशा प्रकारे जवळजवळ 3 तासाच्या मेहनतीनंतर आमची नॉनव्हेज भाजी तयार झाली. आता विषय असा होता की नॉनव्हेज भूक एवढी जोरात लागलेली होती की आम्ही मस्त घरातूनच नियोजन करून आणलेलं होतं. घरूनच येताना भाकरी वगैरे आम्ही घेऊन आलो होतो. भाकरी, लोणचे, नंतर लोणच्यामध्ये बरेचसे प्रकार होते. त्यानंतर आम्ही राईस पण घरूनच घेऊन आलो होतो कारण पापड वगैरे तुम्ही पाहू शकता. एक सुंदरसं आम्ही नियोजन केलेलं होतं आणि पूर्ण फॅमिली आणि दोघंही ज्या कनेक्ट फॅमिली होत्या पण आमचे नातेवाईकच होत्या. सर्वांना घेऊन आम्ही तिथं म्हणजेच त्या डॅमच्या काठावरच आम्ही ही नॉनव्हेज पार्टी बनवलेली होती. तर मित्रांनो जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो आहे ना मटणाचे पीस खूप छानच शिजलेले होते. त्यांना जवळजवळ 3 तास लागले. त्या जंगलात तसं म्हणत तशी लाकडं नव्हती. बरीचशी लाकडं पार्ट्या करण्यानेच संपवलेली होती. तर 3 तासानंतर खूप जोरात भूक पण लागली होती म्हणून मला लॉगमध्ये पुढं असा इंटरेस्ट वाटला नाही. मी पण व्हिडिओ काढताना थोडा शॉर्टकटच व्हिडिओ बनवला. तर पापड, लोणचं, नॉनव्हेज भाजी आणि लाल रस्सा निसर्गाचा सान्निध्यात एवढी मजा आली ना खायला. मस्त कांदा आणि निंबू सुंदर असा मिलाप झाला आणि भरभरून जेवण केलं कारण नॉनव्हेज माझं नेहमी आवडतं हे. आणि तुम्ही जेव्हा वनभोजन आपण म्हणू शकतो किंवा तुम्ही जंगलात जी पार्टी बनवता ना ती सर्वात सुंदर असते आणि त्या भाजीला टेस्ट पण असतो हॉटेलच्या भाजीपेक्षा. म्हणजे जेवण एवढं टाईट झालं आहे ना अक्षरशः म्हणजे खाता येत नाही आहे.
ए भाई ए पट रहा है तुमको ए पट रहा है क्या रे ए पिले इकडे बेटा इकडे ए इकडे बेटा इकडे ए स्वामी इकडे इथे का दोन कसे खातात हे बघा इकडे बेटा चल आ, ए त्याला सोड रे त्याला सोडणार ए बघ हे बघ कैसा रस्ता वाकड रे भाई चप्पल घालून जा ए एक काम करा गुरु आ, याच्यातून पाणी काढू द्या. कसा रस्ता आहे ए काय वाटलं तुम्हाला इथं बसावं असं का वाटतंय मला सांगा तुम्ही जेवण करताना ए माग सर रे थंड वातावरणात गरम जेवण छान वाटतं आता बरे आ, निसर्गाच्या सान्निध्यात जेव्हा असं खातो ना लई कडक वाटतं एक नंबर